हॅलो, वेलकम मॅम. नमस्कार. नमस्कार. हाऊ कॅन आय हेल्प यू? सर खरं तर तुमचं नाव मला माझ्या कलिगनी सुचवलं. म्हणजे मला शारीरिक कंप्लेंट्स खरं आधी चालू झाल्या. खूप छातीत जळजळ, ॲपेटाईट कमी झाली होती. त्याच्याबरोबर धडधड आणि मला कळत नव्हतं नक्की काय चाललंय. तर माझ्या कलीगला अप्रोच केल्यावर ती म्हणाली थोडंसं तुमचा म्यूट झालाय ऑडिओ. तर आपण अशी मदत दुसरी घेऊया का? कारण मलाही ते कळत होतं. कारण शारीरिक कंप्लेंट्स बरोबर मला थोडीशी अँक्झायटी म्हणतो ना, की जे काही बऱ्याच जबाबदाऱ्या आल्यामुळे त्याचं प्रेशर किंवा त्या अनुषंगाने येणारे रेस्टलेसनेस किंवा सततचे फ्युचरचे विचार, गोष्टी कशा मॅनेज करायच्या ह्याचा विचार, हे सतत चालू झालं होतं आणि त्याच्यामुळे माझी प्रॉडक्टिव्हिटी कमी झाली होती किंवा शारीरिक थकवा जाणवणं अशी बरीच सिम्पटम्स सगळी एकत्र येत होती. तर त्यांनी मला तुमचं नाव सुचवल्यावर म्हटलं आपण ही मदत घ्यायला हवी आणि म्हणून मी आता तुमच्याकडे आहे. कारण मला कळतंय की अँक्झायटी आणि डिप्रेशन, मी स्वतःच डॉक्टर असल्यामुळे मला कळतंय की थोडासा शारीरिक तक्रारींचा भाग कमी आहे, पण अँक्झायटी, डिप्रेशन ह्याच्यात जास्ती असू शकतं. हे कधीपासून असा त्रास होतोय तुम्हाला? आता ह्याला 3 वर्ष झाली जवळ-जवळ. पण मी त्याला थोडंसं बाकीचं होमिओपॅथी औषध किंवा आयुर्वेदिक औषध असं शारीरिक तक्रारींसाठी आणि होमिओपॅथी जरा माइंड रिलेटेड असल्यामुळे ते असं दोन्ही चालू केलं होतं. मध्ये-मध्ये फरक पडायचा, पण परत हे विचारचक्र चालूच व्हायचं. म्हणजे सुरुवात अशी झाली की मी आता वेगळ्या करिअरच्या वळणावर आहे आणि त्याच वेळेला फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी. तर हे सगळं क्लॅश झाल्यामुळे माझे ते विचारचक्र ते सगळं चालू झालं. हे माझं सगळं कसं मॅनेज होणार माझ्याच्यानी, होईल की नाही? आणि मग त्याचं प्रेशर जाणवायला लागलं आणि ह्या सगळ्याचा परिणाम माझं शरीर मन दोन्ही ठिकाणी होताना दिसायला लागलं मला. कारण जी माझी प्रॉडक्टिव्हिटी आणि म्हणजे मला कळत होतं की मी जे करू शकते ते आता मी करू शकत नाहीये त्याप्रमाणे. बरोबर. म्हणजे भविष्याचे विचार हे अधिक येत असतात. हे कसं भविष्य होईल? कसं होईल आणि हे डे टू डे मॅनेज करणं किंवा आता ह्या अशाच वाढत राहिल्या रिस्पॉन्सिबिलिटीज तर कसं होणार? मला माझा अभ्यास करायचा आहे तो कसा होणार? किंवा त्यातनं निर्माण होणारं द्वंद्व आणि त्यातनं निर्माण होणारी अँक्झायटी, हे सगळं चालू राहिलं आणि त्याच क्षणी टोकाचेही मूड असायचे की खूप वीपिंग असायचं, खूप रडायला यायचं. म्हणजे काही क्षुल्लक कारण असेल, पण तोही मूड म्हणजे ते मूड व्हेरिएशन्स त्याच्यात फार असायचे. एक स्टेबल मूड असा नसायचा त्याच्यात. आणि आता तुम्हाला असं अस्वस्थ वाटतंय का आता यावेळी? आत्ता यावेळेला वाटत नाहीये, कारण एखाद्या दिवसावर अवलंबून असतं. आजचा दिवस चांगला गेला, तर आज वाटत नाहीये. उद्या अचानक काही उद्भवलं, तर कदाचित वाटेल. असं ते वाटतं. तर हे जे असे हे मूड स्विंग्स होतात, यामधून आपल्याला बाहेर पडायचं आहे. नक्की. एक दिवस खूप अस्वस्थ कारण त्याचा वाटतं. परिणाम माझ्या बरोबर. किंवा ते परिणाम त्याचा शरीरावरही होतो. मध्येच मला बॉडी एक जाणवतं, फिव्हरिश जाणवतं, मध्येच जळजळ, मध्येच धडधड. मग ह्या गोष्टी आल्या की स्वतःच्या तब्येतीबद्दल अँक्झायटी चालू होते. किंवा मला काही नाही येणार असं सगळं. अनेक विचार, वेगवेगळे आजार आठवतात सगळे. हा आजार नसेल ना, तो आता आजार डॉक्टर नसेल ना. असल्यामुळे तर अजूनच त्याच्यात भर पडते. आपल्याला स्वतःला फार ज्ञान असतं त्यामुळे त्याच्यात अजून भर पडते. तर हा त्रास कमी करण्यासाठी मी तुम्हाला काही अटेन्शन ट्रेनिंगचे एक्सरसाइज शिकवतो. आणि ते जर तुम्ही रेग्युलर केले तर तुमचा हा त्रास पूर्णतः बरा होईल.
नक्कीच सर. तर करूया आता. म्हणजे याबद्दल काय तुमच्या मनात प्रश्न असतील तर आपण बोलू. म्हणजे अटेन्शन ट्रेनिंगने तुमचं मनातले हे कसे त्रास कमी होईल वगैरे असं काही विचार तुमच्या मनात जर असतील, तर त्यावर हो. आपण बोलू. तर ते नसेल तर आपण लगेच एक्सरसाइजला सुरुवात करू. आता करूया. मग त्या अनुषंगाने मला जर काही वाटलं तर मी नक्की मध्ये-मध्ये विचारेन तुम्हाला. छान, छान. तर हे जे अटेन्शन ट्रेनिंग आहे, हे आपल्या मेंदूला दिलेला एक प्रकारचा एक्सरसाइज आहे. आणि तुम्हाला हा हं. जो सगळा त्रास होतो आहे, तो म्हणजे मेंदूमध्ये काही केमिकल चेंजेस असतात, काही स्ट्रक्चरल चेंजेस असतात. त्यामुळे असा त्रास होऊ शकतो. हं. तर त्यावर आपण हे काम करणार आहोत. तर त्यासाठी म्हणजे रिलॅक्स आता बसा. हां. जेव्हा विचारचक्र खूप जोरात चालू असतं हं, आणि खूप रेस्टलेसनेस किंवा इरिटेबिलिटी असते. हं. म्हणजे अशा वेळेला सुद्धा आपण खूप त्वरित शांत होऊ शकतो का या एक्सरसाइजेसमुळे? होय, होय. शांतपेक्षा कम्फर्टेबल झोनमध्ये. होय, होय. तर त्यासाठी ओके, त्यावेळी काय करायचं ओके. तेच मी तुम्हाला आता दाखवतो. आणि ज्यावेळी अशी हो. अस्वस्थता नसेल त्यावेळेस काय करायचं ते सुद्धा आपण पाहू. सो एक ओके. प्रकारे जशी फिजिओथेरपी असते, शरीराचे व्यायाम असतात, तसे हे अटेन्शनचे व्यायाम आहेत आणि त्यामुळे मनाचा त्रास जो आहे, की अँक्झायटी, स्ट्रेस ते कमी करण्यासाठी त्याचा उपयोग आहे. तर शांत रिलॅक्स बसा, ओके. डोळे बंद करा. हं, एक हात छातीवर ठेवा, दुसरा हात पोटावर ठेवा हं. आणि श्वासाची हालचाल समजते आहे का पहा. श्वास आत जातोय, श्वास बाहेर पडतोय. समजतेय सर. आता ही श्वासाची हालचाल समजते आहे, त्याबरोबर आता छातीत अन्य काही जाणवतंय का ते पहा. बारकाईनं लक्ष द्या. श्वासाची हालचाल ही एक संवेदना, सेन्सेशन आहे. असंच आणखी काही आता छातीत धड-धड, जळजळ, वजन आल्यासारखं असं काही जाणवतंय का पहा. आग जाणवतेय सर छातीत. ओके, ओके. आता ही जी आग आहे, ही कुठे आहे आणि कुठे नाही असं पाहता हं. येतं का? म्हणजे मधल्या भागात आहे, एका बाजूला आहे? मला डॉक्टर आहे म्हणून कळतंय, की माझी अन्ननलिका इसोफेगस जे असतं आपलं, ओके. हां. त्या पार्टमध्ये आहे. बाकी कुठे वाटत नाही. ओके, ओके. आता पूर्ण पुढील भागावर लक्ष ठेवा. म्हणजे पोटावर सुद्धा लक्ष द्या आणि छाती, पोट या दोन्ही भागात आता कुठे आग जाणवतेय का? नाही. तर पूर्ण भागावर म्हणजे पूर्ण शरीराच्या पुढील भागावर छाती आणि पोट यावर लक्ष ठेवता येतंय तुम्हाला आता? आणि त्यामध्ये कुठे आग अगदी आहे नाही. आणि कुठे म्हणजे नाही? जो भाग हलतोय तिथे जास्ती ठेवता येतेय. ओके, ओके, ओके. म्हणजे श्वासामुळे जो भाग हलतोय तिथे जास्ती लक्ष देता येतं. बरोबर. पण त्यामध्ये आग कुठे होते ते समजतंय. समजतंय ना? ते समजतंय. आणि आग कुठे होत नाही तेही ते समजतंय. समजतंय. ओके. तर आता पुढले काही तेही समजतंय. वेळ आपण यावरच लक्ष ठेवायचं. पूर्ण छाती पोटाच्या भागावर लक्ष देण्याचा प्रयत्न करायचा आणि जी काही आग जाणवते आहे ती कुठे आहे आणि कुठे नाही. छान. डोळे उघडायला हरकत नाही. हं. पाहता आलं असं कुठे आहे आणि कुठे नाही आग हे? आलं. सरप्रायझिंगली आणि ती थोड्या वेळाने आता कमी-कमी होत गेली. अरे वाह, वाह, वाह! तर हा अनुभव येणं हेच खूप महत्वाचं आहे, की हं. आपल्या शरीरात जे काही या सेन्सेशन जाणवत असतात, याही बदलत राहतात. हा अनुभव हं. आपल्या मेंदूला देणं हाच आपल्या थेरपीचा एक महत्वाचा भाग आहे. हं. हं. तर आता तुम्ही मगाशी असा प्रश्न विचारला होता, की ज्यावेळी अस्वस्थता खूप असते, हं.
त्यावेळी ही कदाचित आग असेल, धडधड असेल, हे खूप अधिक प्रमाणात असतं. हम्म. बरोबर आहे. म्हणजे बरोबर. तुम्ही अस्वस्थता आहे, तुम्ही मगाशी म्हणालात छातीत धडधडतं, हम्म. अनुभवलंय ना तुम्ही असं छातीत होय धडधड ना. आहे. हं. होय. तर आता ज्यावेळी असं अस्वस्थता असेल, त्यावेळी हम्म. सुद्धा आता जशी आग तुम्ही पाहिली कुठे आहे आणि कुठे नाही, तशी त्यावेळी धडधड कुठे आहे आणि कुठे नाही याकडे असं अर्धा मिनिट, 1 मिनिट लक्ष द्यायचं. ओके. ओके. आता चालेल. जशी आग जाणवली तशी धडधडही जाणवते आपल्याला. कुठेतरी जाणवते, कुठे जाणवत नाही. तर ते त्याकडे लक्ष द्यायचं. असं करता येऊ शकेल ज्यावेळी अशी हम्म. अस्वस्थता असेल त्यावेळी? नक्की नक्की. पण आता आता अशी सिच्युएशन आहे की जेव्हा मला वेळेची खूप मारामार आहे हं, आणि मला कळते की ह्या सगळ्या धावपळीमुळेच हे सगळं होतंय. तर बरोबर. अशा वेळेला मी कमीत कमी किती वेळ म्हणजे असं वाटलं की लगेच मी कमीत कमी किती वेळ काढला आत्ता जेवढा देऊ शकते? वेळ दिलात ना तुम्ही अर्धा मिनिट, 1 मिनिट 1 मिनिट. ओके. हे एक सुद्धा पुरेसा आहे. 1 मिनिट चालेल. छातीपोटाकडे लक्ष द्यायचं आणि कुठे धडधडत आहे आणि कुठे धडधडत नाही, ते फक्त पाहायचं. आता काही वेळा हे हे अशक्य असतं. असं अनुभवलंय तुम्ही कधी? खूप अस्वस्थता असते. खूप भीती वाटत असते. असं असं कधी होतं का? म्हणजे मगाशी जो तुम्ही नाही प्रश्न एक्स्ट्रीम विचारलात, की हां. अस्वस्थता आहे आणि ती कमी करायची आहे हं, आता. हं, म्हणजे हं, उदाहरणार्थ आता तुम्हाला असं खूप अस्वस्थ वाटतं आहे आणि तुम्हाला लगेच काहीतरी प्रेझेंटेशन करायचं आहे किंवा पेशंटला पाहायचं आहे, हं, काहीतरी महत्त्वाचं हे हं, आहे. तर ती हं. अस्वस्थता लगेच कमी होणं आवश्यक आहे. होय. बरोबर आहे? तर हं. त्यावेळी आता आपण एक एक्सरसाइज करूया, तो करायचा. ओके, आणि ओके, तो म्हणजे दीर्घ श्वसन. ओके. हं. तुम्ही केलंय यापूर्वी कधी? प्राणायाम करताना किंवा हो, प्राणायाम करताना केलेलं आहे. हां. काय करता हं. त्यावेळी प्राणायाम करताना? आपण श्वास घेतो आणि ज्या हं. म्हणजे मी फार आपलं धरून ठेवण्याला काय म्हणतात? होल्ड, कुंभक. कुंभ. हो. हां. कुंभक नाही करत, पण ज्या रेटनी घेतो त्याच्या जास्ती म्हणजे दुपटीने श्वास हळू-हळू सोडायचा प्रयत्न करायचा. अगदी बरोबर. हे प्राणायाममध्ये केलेलं आहे. हां. तर तेच ज्यावेळी आपल्याला कधी अस्वस्थ वाटेल त्यावेळी ते करायचं आणि त्यावेळी ज्यावेळी आपण कुंभक करत नाही, त्यावेळी तो प्राणायाम नाही. बरोबर, आणि त्यामुळे बरोबर. प्राणायामाचे काही नियम असतात. ठराविक वेळी करायचा, ठराविक वेळी करायचा नाही असं. हे आता ओके. आपण साधी आपली श्वासाची गती बदलवतो आहोत फक्त. बरोबर आहे. आणि बरोबर आहे. त्यामुळे तो कधीही करू शकता तुम्ही. जेवल्यानंतर लगेच सुद्धा जर अस्वस्थता खूप असेल तर हं. तो करू शकता. या अनुषंगाने जाणवलं म्हणजे अशा वेळेला श्वासाची गती पण वाढलेली असते. अगदी बरोबर. तर ज्यावेळी असे अँक्झायटी असते, त्यावेळी आपल्या शरीरात जे बदल होतात, त्यामध्ये श्वासाची गती वाढणं हा एक महत्त्वाचा बदल असतो. तसंच हृदयाची गती वाढलेली असते. अनेक बदल असे होत असतात. बरोबर आहे. त्यातली श्वासाची गती आपण आपल्या इच्छेनं कमी करू शकतो. सो इट इज बरोबर. अंडर अवर कॉन्शियस माइंड. बाकी सर्व बदल आहेत ते अनकॉन्शियस माइंडनेच होत असतात. आपण ते चेंज करू शकत नाही. बरोबर. तर आता आपण ओके. करून बघूया श्वासाच्या गतीचा हं, एक्सरसाइज थोडा. मी आता असं हं, तुम्हाला सुचवेन, की श्वास जसं तुम्ही सांगितलंत, श्वास घ्यायचा आणि तो हं, दुप्पट हं. वेळ लागेल असा सोडायचा. सोडताना तोंडानं सोडला तर तो अधिक सावकाश सोडता येतो. ओके, ओके. तर मी आता अंक म्हणतो, म्हणजे 4 सेकंद हं, श्वास हं. घ्यायचा आणि 6 हं. सेकंद सोडायचा. असं आता आपण करू. ओके, ओके. हं. तर श्वास सोडा पूर्ण हं, बाहेर. श्वास पूर्ण घ्यायला बाहेर. सुरुवात करा. 1, 2, 3, 4 बाहेर. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119, 120, 121, 122, 123, 124, 125
9
10 आत 1 2 3 4 बाहेर 5 6 7 8 9 10 छान. आता हे श्वास डोळे उघडायला हरकत नाही. मला माहिती आहे तुम्ही प्राणायाम असल्यामुळे हे एक्झरसाइज तुम्हाला माहिती आहे. तर हे श्वास घेताना आणि सोडताना पोटाची हालचाल अधिक करायची जाणीवपूर्वक. सो दॅट इज ॲब्डॉमिनल ब्रीथिंग. होय होय बरोबर. तर हे आता जसं आपण 2 सायकल ठीक आहे. केली, एका मिनिटामध्ये असे या गतीनं केली तर आपली साधारण 6 सायकल्स होतात, 6 श्वास होतात. बरोबर. म्हणजे आता आपण 10 सेकंदाचा एक श्वास केला. तर केला, असं बरोबर. 2 मिनिटं, ओके. 3 मिनिटं केली तरी सुद्धा तुमची अँक्झायटी त्यावेळी कमी होते, हृदयाची धडधड कमी होते आहे, असं तू लक्षात येईल. ओके. त्यामुळे अँक्झायटीची इंटेन्सिटी ज्यावेळी आपल्याला लगेच कमी करायची आहे, त्यावेळी हा एक्झरसाइज करायचा. हा एक्सरसाइज करायचा. ओके. ओके. काही वेळेला असं होतं सर, की त्या इतक्या अँक्झायटीमुळे ना त्याचं वेगळंच दडपण येऊन खूप रडावंसं वाटतं. मग अशा वेळेला काय करायचं? म्हणजे अशा वेळेला ते रडून मोकळं होणं योग्य असतं ना? अशा वेळी रडायचं. रडणं ही सुद्धा एक संवेदना आहे, सेन्सेशन आहे. आणि ते जर तुम्ही रिप्रेस केलं तर ते अधिक त्रासदायक होतं. त्यामुळे अगदी सर्व म्हणजे पेशंट समोर असताना तर तुम्ही रडू शकणार नाही. त्यावेळी तुम्हाला ते रिप्रेस करावं लागेल, सप्रेस करावं लागेल. पण ज्यावेळी अशी कंडिशन नसते आणि रडू आलं तर रडायचं त्यावेळी. ओके. आणि तर ही जी संवेदना आहे, ही संवेदना आपल्या शरीरातल्या जाणणं आणि त्यांचा स्वीकार करणं हा आपल्या थेरपीचा एक महत्त्वाचा भाग आहे. ओके. आणि स्वीकारच कधी-कधी होत नाही सर. मला हे का होतंय? असं स्वीकार होणं कठीण असतं ना. होय. मला हे का होतंय? असंच होतंय, मलाच का होतंय? आणि मग आपल्या कॅपेबिलिटीजवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात. असं सगळं हे होत सगळे राहतं. काय आहेत? मला हे व्हायलाच नको. हे सर्व काय आहेत? हे मनात विचार येणारे आहेत. विचार आहेत. विचार आहेत. बरोबर आहे. विचार आहेत. आता हे का होतंय हा विचार थोडासा उपयोगी आहे. म्हणजे काय त्यामुळे करू शकता तुम्ही? काही इन्व्हेस्टिगेशन्स आवश्यक असतील तर ते करू शकता. म्हणजे ते करून घ्यायला हवं. बरोबर. आता डॉक्टर असल्यामुळे ते सगळं केलेलं असणार. पण अन्य पेशंट असेल तर आपण त्यांना हे सांगायला हवं, की जर काही फिजिकल कारणं असतील तर त्याची इन्व्हेस्टिगेशन करायला हवीत. म्हणजे समजा उदाहरणार्थ थायरॉइड मध्ये काही प्रॉब्लेम आहे, हायपरथायरॉइडिझम असेल तरी सुद्धा हे असं होऊ शकतं. होऊ शकतं. त्यामुळे त्याची जर अन्य काही लक्षणं अशी असतील तर ते काही अन्य टेस्ट आवश्यक असतील तर त्या करून घ्यायला हव्यात. त्यामुळे हे का होतंय हा प्रश्न काही प्रमाणात उपयोगी आहे, की आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करून घ्यायला तो प्रवृत्त करतो. पण ती करून घेतली की त्यानंतर सुद्धा तो विचार येत असेल तर तो काही उपयोगाचा नाहीये. त्रास तो देतोय काही ना. उपयोगाचा नाही. मग त्याला महत्त्व द्यायचं नाही. आणि त्यावेळी आपलं लक्ष शरीरावर न्यायचं. सो आपली थेरपीमध्ये आपल्या इच्छेनं लक्ष देण्याचा सराव हा सर्वात महत्त्वाचा आहे. ओके. म्हणजे तुम्ही आता म्हणत विचार येत असतात. त्यावेळी तुमचं लक्ष कुठे असतं? विचारांवर असतं. आणि ते विचार बऱ्याचदा ठरवलेलंच असतं. विचार बऱ्याचदा कसले असतात ते? ते असे आणि कुठल्या काळाचे असतात? ते बऱ्याचदा फ्युचरचे असतात. त्याच वेळी अँक्झायटी आपल्याला येत असते. हा आहे की काय? तो होईल की काय? हे होईल की काय? बरोबर. आत्मपूर्वक लक्ष वर्तमान क्षणात द्यायचं.
वर्तमान क्षणात लक्ष देतं म्हणजे आता आपण बोलतो आहोत. तर आता तुम्ही लक्ष कुठे देत आहात? आपल्या बोलण्याकडे म्हणजे लक्ष. तुम्ही वर्तमान क्षणात लक्ष देता. काही वेळा आपण बोलता बोलता सुद्धा असं लक्षात येतं बघा, समोरचा माणूस असा हरीत जातो म्हणजे आपल्याकडे आता त्याचं लक्ष नाही आहे, आपल्याला लक्षात येतं. त्यावेळी त्याच्या मनात विचार येत असतात आणि त्याचं लक्ष त्या विचारांवर गेलेलं असतं. तर बरोबर. आपलं सुद्धा लक्ष जाणं आणि लक्ष देणं अशा 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्या आपल्या आधी लक्षात यायला हव्या. ओके, ओके. हं. आणि मग आपला हा सगळा ही जी काही थेरपी आहे, ही लक्ष देण्याला महत्त्व देणारी थेरपी आहे. हं, हं. आता आपण पहिला एक्सरसाइज केला, त्यावेळी तुम्ही लक्ष कुठे दिलत? श्वासावर दिलं. अगदी बरोबर. म्हणजे हालचालीची, पोटाची आणि हां, छातीची हालचाल. पोटाचे हां, श्वासाच्या हालचालीवर लक्ष दिलं. नंतर हालचालीवर दिलं. संवेदना जळजळ कुठे होते त्यावर लक्ष दिलं. बरोबर? बरोबर. म्हणजे एक हं. आपल्याला पर्याय आहे शरीरावर आपलं लक्ष द्यायचं. लक्ष द्यायचं. हं. आता ज्यावेळी तुम्हाला अशी वेळ नसेल, समोर पेशंट असेल, तर त्यावेळी तुम्ही कशावर लक्ष देऊ शकता? किंवा तुम्ही गाडी चालवत आहात समजा किंवा काही स्वयंपाक करत आहात. त्यावेळी ते जी कृती समजली स्वयंपाक आहे तर मी तिथं फोडणी करताना मी फोडणीच करतेय ना. मोहरीच बरोबर. ते टाकतेय म्हणजे ना. मोहरीच्या ऐवजी दुसरं काही. त्याकडे लक्ष द्यायला हवं. जी काही कृती तुम्ही करत असाल, त्या कृतीकडे बघितलं शरीरावर लक्ष. आता आणखीन एक ओके. पर्याय असतो, की ज्यावेळी काही तुम्ही कृती करत नाही आहात, तरी सुद्धा आपली ज्ञानेंद्रिय काही माहिती देत असतात. म्हणजे आता आवाज माझा तुम्हाला ऐकू येतोय, हे तुम्हाला तुमच्या कानामुळे माहिती मिळते. कळतंय. बरोबर. तर तसंच म्हणजे बरोबर. आवाज न ऐकता सुद्धा आत्ता माझ्या कानावर कोणकोणते आवाज पडतायत, आत्ता शरीराला कुठले स्पर्श जाणवत आहेत, आत्ता काही वास येतोय का? म्हणजे हे जे सेन्स ऑर्गन आपल्याला माहिती देत असतात, ती नेहमी वर्तमान क्षणाची असते. तर बरोबर. त्यावर सुद्धा आपण लक्ष देऊ शकतो. ओके. ओके. हं. तर आता हे जे अँक्झायटी कमी करण्याचा एक महत्त्वाचा उपाय म्हणजे पुन्हा पुन्हा आपलं लक्ष वर्तमान क्षणात देणं. देणं. दिवसभरात. म्हणजे त्यावेळी काही वेळ तुम्हाला वेगळा देण्याची आवश्यकताच नाही. तुम्ही जे आता सांगितलं बेसिकली ते वेळेची भान आणणं. हां? ते भान आणणं, की माझे हां, विचार सुरू झाले, बरोबर. तर ते जाणून मी आता ते उगीच करतेय का ते येतायत. मग ते जरा सॉर्टिंग त्याचं भान आलं, की लगेच वर्तमानात येणं. जर अगदी हेल्पफुल विचार आहे, तर मी त्याच्यावर ॲक्शन घेईन. नाहीये हो, तर मग मी लगेच वर्तमानात जे करते तिथे लक्ष आणेन. हं. अगदी बरोबर. ओके. तर हा तुमचा जो त्रास आहे, तो त्रास कमी करण्यासाठी हा एक सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. लक्ष देण्याचा सराव वाढवणं. हे पटलंय ओके. बुद्धीला? पटलं नसेल तर आपण त्यावर चर्चा करू. पटलं असेल तर हे आता सराव करण्याचा भाग आहे. म्हणजे तो सराव असा सहज होत नाही. कारण आपण बरोबर. लक्ष विचारात आहे हेच आपल्या लक्षात येत नाही. बरोबर आहे. आणि मग त्यामुळे प्रॅक्टिस करूया म्हणजे आपल्या मला कळेल. त्यामुळे आपल्याला काही वेळ, थोडा वेळ तरी काढून 5 मिनिटं, 10 मिनिटं जसं आपण अंघोळीसाठी वेळ काढतो, हं. तसं या सरावासाठी सुद्धा वेळ काढायला हवा. आणि त्यावेळी आपल्या इच्छेनं लक्ष शरीरावर देत राहण्याचा प्रयत्न करायचा. बरोबर. तर आता आपण तो पुढचे एक 5-7 मिनिटं तो एक्सरसाइज करूया. चालेल. म्हणजे तुमचा जो काही ओके. त्रास आहे तो कमी होण्यासाठी हा एक्सरसाइज एक खूप महत्त्वाचा आहे. चालेल. नक्की.
आता काय करायचं, मी सूचना देईन, त्या सूचनानुसार लक्ष शरीराच्या वेगवेगळ्या भागावर न्यायचं. म्हणजे आता तुम्ही छातीपोटावर लक्ष नेलंच होतं, तसं पूर्ण शरीरावर देत राहायचं, पायापासून डोक्यापर्यंत. ओके. आणि मन विचारात जाईल, ज्यावेळी लक्षात येईल आपलं मन विचारात गेलं आहे, त्यावेळी ते पुन्हा शरीरावर आपलं लक्ष आणायचं. हे पुन्हा पुन्हा करायचं. सर जरा एकच मिनिट, मी डेटा चेंज करते. माझा एक डेटा पॅक संपत आलाय. ठीक आहे, ठीक आहे. एक एक्सक्यूज मी फॉर अ मिनिट. हॅलो. झालं? हॅलो. हॅलो. हा येतोय ना. हो. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. ओके, ओके. या. सो रिलॅक्स बसा, डोळे बंद करा. आणि मी सूचना देईन, त्यानुसार लक्ष शरीराच्या वेगवेगळ्या भागावर न्यायचं. आता तुमचे पाय जमिनीला टेकलेले आहेत, तर तळ पायाला जमिनीचा स्पर्श जाणवतो का, त्यावर लक्ष द्यायचं. आणि तो स्पर्श कुठे जाणवतो आणि कुठे जाणवत नाही. आता पूर्ण उजव्या पायावर लक्ष द्यायचं. आणि उजव्या पायात आता या क्षणी काही जाणवतंय का, कुठे दुखतंय, खाज उठते, स्पर्श कुठे कुठे जाणवतोय. असं करताना मन विचारात जाईल, ते स्वाभाविक आहे. ज्यावेळी लक्षात येईल त्यावेळी पुन्हा पुन्हा आपलं लक्ष शरीरावर न्यायचं. आता लक्ष डाव्या पायावर द्यायचं. डावी पोटरी, गुडघा, मांडी. आता या क्षणी डाव्या पायात काही जाणवतंय का. आता लक्ष कमरेवर द्यायचं, कंबर आणि पाठ. पाठीत कुठे दुखतंय का, ताण जाणवतोय का, खाज उठते का. आणि असं जर काही जाणवत असेल कुठेही वेदना, खाज, तर त्याला हे नको अशी प्रतिक्रिया काही सेकंद तरी करायची नाही. मगाशी आपण जसं बघितलं, आग कुठे आहे आणि कुठे नाही, तसंच दुखतंय तर कुठे दुखतंय आणि कुठे दुखत नाही, त्या दुखण्याला काही बॉर्डर आहे का, ते पाहायचं. आता लक्ष शरीराच्या पुढील भागावर आणायचं, पोट आणि छाती. श्वासाची हालचाल समजते का. त्याबरोबर अन्य काही संवेदना आता जाणवते का. आग होते, जळजळतंय, धरधरतंय, जड वाटतंय, खाज उठते. आता लक्ष मानेवर न्यायचं, मान आणि घसा. आता चेहऱ्यावर लक्ष न्यायचं. तुमच्या डोळ्यांना चष्मा आहे, त्या चष्म्याचा स्पर्श समजतोय का. चेहऱ्यावर अन्य काही संवेदना आता जाणवत आहेत का, कुठे खाज उठते. आता लक्ष मस्तकात न्यायचं.
मस्तकात कुठे जड वाटतंय का? मस्तकात तालूचा भाग असतो, त्या 1 इंच व्यासाच्या वर्तुळात लक्ष केंद्रित करायचं. त्या ठिकाणी काही सेन्सेशन जाणवतायत का? थरथर, फडफड, जळजळ, खाज. आता मस्तकातल्या तालूपासून पायांच्या तळ पायापर्यंत संपूर्ण शरीरावर लक्ष द्यायचं. आणि आता या क्षणी शरीरात कुठे काय जाणवतंय? जळजळ कुठे जाणवते? स्पर्श कुठे काय जाणवतायत? खाज उठते का कुठे? आता या क्षणी शरीर कसं आहे ते तुम्ही साक्षी भाव ठेवून पाहत आहात. आणि आता मनाची स्थिती कशी आहे? शांत वाटतंय की अस्वस्थ वाटतंय की कंटाळा आला आहे? त्या मनाच्या स्थितीला देखील मनापासून अलग होऊन पाहायचं. आता मनात ही भावना आहे तर ही भावना आहे. शांत वाटतंय तर शांत वाटतंय. कंटाळा आलाय तर कंटाळा आलाय. क्षण प्रतिक्षण शरीरात आणि मनात काय चाललं आहे ते साक्षी होऊन पाहणं म्हणजे साक्षी ध्यान, माइंडफुलनेस. आता या क्षणी शरीरात काय चाललंय, मनात काय चाललंय, ते जाणायचं. पण त्याला हे नको, हे वाईट अशी प्रतिक्रिया करायची नाही. पुन्हा लक्ष बाहेरच्या आवाजांकडे द्यायचं. आणि सावकाश डोळे उघडायचे. छान. तुम्ही पूर्ण वेळ स्थिर बसला होतात, त्यासाठी अभिनंदन तुमचं. हे अजिबात हालचाल झाली नाही. आता हे धन्यवाद सर. असं जे करणं हे आपल्या मेंदूचा एक्सरसाइज आहे. आपल्याला जे अँक्झायटी असते ते मेंदूतल्या एका ठराविक भाग अधिक काम करत असतो. त्याची सेन्सिटिव्हिटी वाढलेली असते. इमोशनल ब्रेनची, अमायग्डालाची. तुम्ही ज्यावेळी असा सराव करता त्यावेळी त्याला आपण एक प्रकारे ट्रेनिंग देत असतो आणि त्यामुळे त्याची जी हायपर सेन्सिटिव्हिटी आहे ती हळूहळू कमी होते आणि त्यामुळे तुम्हाला जो काही त्रास होतोय त्याला ही थेरपी आहे. ह्यांनी खूप फरक पडेल सर, कारण सतत रिॲक्ट करायची एक सवय जडलेली असते ह्याच्यात. म्हणजे अगदी आपण बरोबर इतके आहे. इरिटेबल असतो, की सतत रिॲक्शन जात असतात. अगदी केल्यानंतर बरोबर. लक्षात येते, की हे नको, असं नको होतं व्हायला. बरोबर. तर हे सराव केल्यामुळे ती रिॲक्शन करण्याचा जो आपली सवय आहे ती हळूहळू कमी होते. मग आपण ठरवून रिस्पॉन्स, प्रतिसाद निवडण्याची आपल्याला सवय होते. तर आता हा जो एक्सरसाइज आहे, तुम्ही समजा कोणताही एक्सरसाइज 1 दिवस केलात, तर त्याचा परिणाम होईल का? नाही. तो रोज करायला हवा. हं. आणि त्यासाठी आता मी तुम्हाला ही सूचना देत होतो आणि त्यामुळे तो एक्सरसाइज करणं सोपं गेलं तुम्हाला. बरोबर. पण मग मी रोज कसा तुम्हाला सूचना देणार? होय. त्यावेळी तुमचं मन विचारात जातं आणि मग 10 मिनिटं विचारात असतं ते समजतच नाही आपल्याला. तर आता आपलं एक ॲप आहे. त्या ओके. ॲपमध्ये आता मी तुमच्याकडून जो एक्सरसाइज करून घेतला, असे वेगवेगळे 16 एक्सरसाइज आहेत. बरं. तर ते ॲप मी तुम्हाला त्याची लिंक पाठवतो. त्यामध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणून प्रोग्राम आहे आणि ओके. त्यामध्ये हे 16 ऑडिओ आहेत आणि त्याची 1 वर्षासाठीची फी ₹1,500 आहे. बरं. खरं म्हणजे तुम्हाला 1 वर्ष म्हणजे तुम्हाला हे सराव सुरू केला तर महिना 2 महिन्यातच तुमची अँक्झायटी पूर्णतः बरी होईल. पण तरी सुद्धा हा सराव करत राहायला हवा आपल्याला. ओके. कारण तो सराव जर केला नाही तर पुन्हा तुम्ही मगाशी म्हणालात तसं मेंदू पुन्हा रिएक्ट करू लागतो. बरोबर.
त्यामुळे जसं आपण औषध काही ठराविक 8 दिवस घेतो आणि ते बंद करतो, तसं हे नाहीये. हे आपल्याला आयुष्यभर करण्याचा सराव आहे. पण तुमचं भाग्य आहे, की तुम्हाला अँक्झायटीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे तुम्ही या सरावाकडे वळणार आहात. बरेच जणांना ते करण्याची महत्त्वच वाटत नाही. पण हा सराव हा आपल्या एकूणच वेल बिईंगसाठी खूप चांगला आहे, खरंय. महत्त्वाचा आहे. जसं आपण रोज अंघोळ करतो त्यासाठी